लक्ष्मी कमळ हे आपल्या वास्तूच्या हिशोबाने आपल्या घरासाठी खूप छान असतं आणि दिसायला पण छान दिसतंय. खूप मस्त दिसत आहे एकदम. हे शुभ असते. याला माती भुसभुशीत पाहिजे. पाणी लगेच निघून जाईल अशी. रेती जास्त घ्यावं लागेल त्याच्यात. रेती जास्त माती कमी. पण कशी भुसभुशीत माती आहे एकदम. हे ओरिजिनल लक्ष्मी कमळ आहे. रेड कलरचे टिप्स आहेत त्याचे आणि त्याला छोटे बेबी पण आलेले आहे 2. ते पण लावणार आहे मी. किती सुंदर दिसत आहे बघा. ड्रेनेज होलचं खूप लक्ष ठेवावं लागतं. आणि याला उन्हात ठेवायचं 2-3 घंटे. जास्त नाही काही करायचं. पाणी द्यायचं. जास्त त्रास नाही द्यायचा. मुळा अशा ठेवायच्या, दाबायच्या वगैरे जास्त नाही. आजूबाजूला अशी माती टाकायची थोडी थोडी. सरकून द्यायची. काहीच नाही याचं. अगदी सोपं आहे बघा. याला वाढ भेटेल चांगली. वाढायला छान. आता याला पावसात ठेवायचं नाही. पाणी लागलं की ते खराब होतं. थोडंसं फंगीसाईड पण टाकू शकता. आणि मी खूप रेती टाकलेली आहे त्याच्यात जास्त. माती खूप कमी टाकलेली आहे. 2-3 घंटे उन्हात ठेवायचं त्याला. आणि त्याची पाणी द्यायची पद्धत पण पुढे मी सांगणारच आहे तुम्हाला. दाबून घ्यायचं असं. सेट द्यायचं ते असं. अशा मातीत लावल्यास लक्ष्मी कमल तुमचं मरणार नाही. बिलकुल नाही मरणार. याला 10 ते 15 दिवसांनी पाणी द्यायचं आहे. जास्त नाही पाणी द्यायचं याला. असं दाबून घ्यायचं थोडं थोडं. हलकं हलकं एकदम. आता हे दुसरं पण लावून घेणार आहे मी. छोटेसे बेबी आहेत ते. अगदी छोटंसं असं हलक्या हलक्या ह्याच्यात लावणार आहे. असं हलक्या हलक्या हाताने दाबणार आहे. आता हे दुसरं पण लावून घेते. दगड टाकते खाली ड्रेनेज होलसाठी. पटकन पाणी निघून गेलं पाहिजे म्हणून हे पण असं लावलेलं आहे मी बघा. आता याची पाणी द्यायची पद्धत दाखवते मी. चला. त्याला असं वरून पाण्याने द्यायचं. असं टाकायचं. असं त्याच्यात लगेच पाणी येते. काहीच वेळ नाही लागत. पाणी घेतलंय लगेच काढून घ्यायचं. आणि त्याला जास्तीत जास्त 10-15 दिवस ते कोरडं होईपर्यंत पाणीच द्यायचं नाही बिलकुल.
चला तर मग